नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, समान नागरिक कायदा लागू असणारे भारतातील एकमेव राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गोवा। प्रश्न दुसरा, कायदेभंग चळवळी दरम्यान 1930 साली यवतमाळ जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बापूजी अने यांनी जंगल सत्याग्रह केला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 बेलगुआन। मित्रांनो, या प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न बनतात। तुम्हाला असं पण विचारू शकतात, कायदेभंग चळवळी दरम्यान 2030 साली कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले हे विचारू शकतात आणि कुणी केले हे पण विचारू शकतात। तर लक्षात ठेवा, बापूजी अने। प्रश्न तिसरा, भारतातील एकमेव किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 आणि ते कोणते कोणते आहेत ते पण पाहूया आपण। गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि पंजाब। प्रश्न चौथा, सोलार कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश रंगाने रंगवलेली असते। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 केवळ काळ्या रंगाने ही सोलार कुकरची पेटी आतील रंगाने म्हणजे काळ्या रंगाने रंगवलेली असते। प्रश्न 5वा, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कलम 17 मध्ये। प्रश्न 6वा, गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 कोकण। प्रश्न 7वा, रोजगार हमी योजना भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी भारतात प्रथमच सुरू झालेली आहे। प्रश्न 8वा, अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे माजी महासंचालक होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 DRDO। DRDOचा लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। आणि मित्रांनो, याची स्थापना झालेली आहे 1958ला आणि DRDOचे मुख्यालय आहे दिल्लीला। आता पाहूया इस्रोची स्थापना झाली 1969ला आणि याचे मुख्यालय आहे बंगलोरला आणि इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन। तसंच पाहूया WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1995ला झाली आणि याचं मुख्यालय आहे जिनिव्हा, जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे। आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याची स्थापना झालेली आहे 1948ला आणि याचे मुख्यालय आहे जिनिव्हा, जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे। प्रश्न 9वा, इकॉलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अर्नेस्ट हेकेल। प्रश्न 10वा, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 डेहराडून। प्रश्न 11वा, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 होजिअरी। प्रश्न 12वा, WHO ची जागतिक
परिषद 17 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान भारतात कोठे पार पडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 गांधीनगर जे की गुजरातमध्ये. प्रश्न 13वा, चीन आणि अमेरिकानंतर कोणता देश जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयात करणारा देश आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 आपला भारत. पहिल्या क्रमांकावर आहे चीन, दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत. आणि मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल की निर्यात कोणते कोणते देश करतात, तर निर्यात करणारे देश आहेत सौदी अरेबिया, इराक, संयुक्त आणि कॅनडा एक संयुक्त राज्य. प्रश्न 14वा, भारतातील पहिल्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वंदे भारत एक्सप्रेस. प्रश्न 15वा, भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंगे आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न 16वा, मुंबई ते पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता आहे? पणजी ही गोव्याची राजधानी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 17. 17 हे जुनं नाव आहे मित्रांनो, आणि आता यालाच नवीन नाव दिलेलं आहे नॅशनल हायवे 66. प्रश्न 17वा, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न 18वा, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 चित्रपट. प्रश्न 19वा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते, म्हणजे खालीलपैकी भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून पण हे ओळखले जाते. प्रश्न 20वा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रायगड. आणि कधी झाला मित्रांनो ते तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न 21वा, मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमा रेखा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमा रेखा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. प्रश्न 22वा, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 हॉकी. प्रश्न 23वा, डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 आवाजाची तीव्रता. प्रश्न 24वा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सातारा. प्रश्न 25वा, भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 मुंबईतून. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.